कारल्याची भाजी बघितली की बऱ्याच जणांची तोंड वाकडी होतात, हो ना? पण ही भाजी खाल्ल्यावर तुमचं मत बदलणार आहे आणि ही माझी गॅरंटी आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी विजया. मॅजिक स्वादमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कारल्याची म्हणजे सुपर फूडची रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 मोठी सफेद म्हणजे कमी हिरवी असणारी कोवळी कारली घेतली आहे. ही कारली साधारण 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो आहेत. त्यानंतर एक मोठा कांदा, थोडे शेंगदाणे, 1 चमचा गूळ, 1 चमचा चिंच घ्यायचा आहे. आता एका कढईत मी तेल टाकून शेंगदाणे परतवायला घेतलेत. इथे आपल्याला शेंगदाणे तेलात छान परतवून घ्यायचे आहेत आणि मग ते थंड झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तेलात भाजलेल्या शेंगदाण्याची चव आहे ना, खरंच अप्रतिम लागते. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी गूळ आणि चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे. साधारणपणे 7 ते 8 मिनटं जरी पाण्यात भिजली तरी ती सॉफ्ट होऊन जाते. आता पुन्हा थोडंसं तेल घेतलं आहे मी कढईत आणि त्याच्यामध्ये कारलं परतवायला घेतलं आहे. आपल्याला ना साधारणपणे 10 ते 12 मिनटं कारलं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा रंग ब्राउनिश किंवा सोनेरी होत नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता की कारलं व्यवस्थित परतवून झालेलं आहे. आता आपल्याला कारलं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेऊन जिऱ्याची फोडणी दिली आणि कांदा परतवायला घेतला. इथे आपल्याला कांदा अगदी ब्राउनिश होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. थोडा वेळ लागतो, पण कांदा कच्चा राहिला तर भाजीच्या चवीमध्ये फरक पडतो. त्यामुळे आपल्याला कांदा अगदी ब्राउनिश करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता की कांदा आता खूप छान परतून झालेला आहे आणि आता आपल्याला या कांद्याच्याच मिश्रणामध्ये कारलं टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मगाशी आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते आता थंड झालेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन ते आपल्याला पल्स मोडवर थोडेसे जाडे भरडे वाटून घ्यायचे आहेत. मगाशी आपण चिंच आणि गूळ भिजत ठेवली होती. आता या कांद्या आणि कारल्याच्या मिश्रणामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे चिंच आणि गुळाचं पाणी एकजीव होईपर्यंत. आता या मिश्रणामध्ये आपल्याला हळद, धने पावडर, गरम मसाला आणि थोडा कांदा लसूण मसाला टाकून हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे की जेणेकरून मसाला त्यामध्ये मुरेल. आता या मिश्रणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपण वाटून घेतलेले शेंगदाणे टाकणार आहोत. आपण हे शेंगदाणे मुद्दामच शेवटी टाकणार आहोत, कारण शेंगदाण्यांचा क्रिस्पीपणा कारल्यामध्ये उतरतो आणि भाजी अगदी खमंग होते. अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी रेडी झालेली आहे. तर मंडळी, तुम्ही अशा प्रकारे कारल्याची भाजी नक्की करून पहा. माझी खात्री आहे की तुम्हालाही ती नक्कीच आवडेल. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. मला माहीत आहे की आत्तापर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब तर नक्कीच केले असेल. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.